पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, सोलापुरी मिसळ, कुठलीही मिसळ असू दे, मिसळ एक अशी गोष्ट आहे जे सगळ्यांना आवडते. झणझणीत. समजा डोकं तुमचं दुखत असेल आणि मिसळ तुम्ही खाल्ली तर तुमचं डोकंदुखीसुद्धा निघून जाते. नमस्कार, मी सोनिया नमस्कार किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. माझ्या घराजवळ तर एक अशी मिसळ आहे जे खाल्लं की डोक्यातून पाणी निघतं, कानातून धूर निघतं आणि डोळ्यातून पाणी निघतं. विचार करा किती तिखट असेल ते. म्हणून मी घरी बनवते माझ्या मुलांसाठी, जे त्यांना खूप आवडते. मी काय केलं, मटकी आणि पांढरे वाटाणे भिजवून ठेवले 4-5 तासासाठी आणि त्याला पाणी काढून रात्रभर अंकुरित होऊ दिले. आता मसाल्यासाठी काय करायचं, 1 वाटी खोबर घ्या आणि त्याला खिसून घ्या. पूर्ण वाटी टाकायची गरज नाही, आपण त्याचं अर्धीच वाटी वापरणार आहोत. खिसून घेतल्यानंतर त्याला आपण छान भाजून घेणार आहोत. आता हे सगळं आपण भाजून घेणार आहोत. खोबर भाजतानीच मी ह्याच्यामध्ये तीळ 1 चमचा, डाळवं 1 चमचा, थोडंसं मगज बी आणि खसखस टाकून भाजून घेतला आहे. तुम्ही एक एक करूनही भाजू शकता, पण मी सगळं एकदाच भाजून घेतला आहे. त्याच्यानंतर एक मोठा कांदा चिरून घेतला आणि एक मोठा टमाटा चिरून घेतला. हे भाजून घेतानाच मी साईडला मटकीमध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून उकळून घेणार आहे. थोडं पाणी जास्त टाका, कारण की आपण ते पाण्याचंच मिसळ करणार आहोत. आता हे भाजून झालं खोबर आणि बाकीचं मिश्रण. त्याच कढाईमध्ये ते कांदा भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकून छान लालसर भाजून घ्यायचं आहे. आता वेगळं अद्रक लसूण टाकायच्या जागी मी ह्याच्यामध्येच अद्रक आणि लसणाचे काप टाकले आहेत. ते लालसर झालं की आपण ह्याच्यामध्ये आता टमाटर टाकूता. टमाट्याने थोडी छान ग्रेव्ही येते आणि थोडं आंबूस लागतं म्हणून मी टाकते. आता खोबर ते थंड झालं होतं म्हणून मी ते मिक्सर ग्राइंडरतून काढून घेतलं. हे बघा, थोडं झाकून भाजून घेतल्यानंतर टमाटरसुद्धा मऊ झाले. आता एका वाटीमध्ये मसाला तयार करून घेऊता. हे मसाला मेन आहे मिसळसाठी, जे लाल तिखट रंग येतं ना ते. 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा मीठ टाकून थोडं पाणी टाकून त्याला भिजत ठेवलं, ज्याच्याने मसाले छान फुगून जातील. लाल तिखट तुमच्या मनानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. जर तिखट अजून पाहिजे असेल तर 2 हिरव्या मिरच्या पण तुम्ही भाजून घेऊ शकता. आता त्याच कढाईमध्ये 4 पळ्या मी तेलाचे घेतले आहेत. थोडंसं तेल जास्त लागेल ह्याला, कारण की त्याला तरी यायला पाहिजे. त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून कढीपत्ता टाकून फोडणी दिली. आता ह्या फोडणीमध्ये आपण जे मसाला तयार केला होता ना वाटीमध्ये, ते टाकणार आहोत. थोडंसं तेल सुटलं की कांदा आणि खोबरचं जे पेस्ट केलं होतं ते आपण पेस्ट टाकूया आणि ह्याला छान मिक्स करून घेऊता. हे बघा किती छान कलर आला आहे आणि वास खूप छान येत आहे. ह्याला भाजायला जास्त वेळ लागणार नाही, कारण की कांदा आणि खोबर आपण भाजून घेतलं होतं आणि मसाले पण भाजलेलेच आहेत. आता याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकूता. कसुरी मेथीने टेस्ट दुसऱ्याच लेवलला जाईल, इतकी छान लागेल. समजा तुमच्याकडे नसेल तर इट्स ओके, पण मेथी असले तर तुम्ही ताजी मेथीसुद्धा थोडीफार टाकू शकता. आता ह्याच्यातलं मेन इन्ग्रेडियंट, आपण जे वाटाणे आणि मटकी उकळलेले होते ना त्याचं पाणी. मटकी आणि वाटाणे उकळतानाच तुम्हाला ते मिसळचं फील येऊन जाईल. ते पाणी टाकल्याने ते मिसळला वेगळीच चव येते. आता थोडंसं पाणी टाकूया वरतून. पातळ केलेलंच चांगलं, कारण की जेव्हा आपण फरसाण टाकतो ना मग ते घट्ट होऊन जाईल, म्हणून थोडंसं पातळच ठेवा. बघा किती छान कलर आला आहे आपल्या मिसळला. आता आपण ह्याची करूया प्लेटिंग. आता सगळेजण आपल्याप्रमाणे करू शकतात. मी इथं थोडासा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि लिंबूचं फोड घेतला आहे. सोबत एका छोट्याशा प्लेटीमध्ये मटकी उकळलेली टाकली आणि त्याच्यावर आपण टाकूया आपली तरी, कट म्हणतात जे, आणि त्याच्यावर टाकूया फरसाण. हा तोंडात तर पाणी आलं आहे. आता थोडं साईडलाही फरसाण घेऊता आणि पाव तुम्ही भाजून घेऊ शकता, नसता असंच माझ्या डायरेक्ट खाऊ शकता. वाव ना, किती छान झाली आहे मिसळ आपली. नमस्कार किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा किती छान तयार झाली आहे आपली मटकी मिसळ. थोडंसं लिंबू टाकूया आणि आता मी टेस्ट करून सांगते.
एक नंबर.